मस्त थंडी पडली की गरमागरम सूप प्यायला खूपच मजा येते. हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, टोमॅटो भरपूर प्रमाणात बाजारात मिळतात. अगदी रोज करता येतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण टोमॅटो सूप आणि असं मस्त मिक्स व्हेजिटेबल सूप करणार आहोत. सूप चविष्ट आहे, पौष्टिक आहे, पोटभरीचं आहे, वजन कमी करण्यासाठी अगदी फायदेशीर आहे. हाय, मी स्मिता. मस्तिकी कक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. हिवाळ्यात आवर्जून करावेत असे 2 सूपचे प्रकार आज आपण करणार आहोत. सूप अतिशय पौष्टिक आहे, त्यामुळे लहान बाळापासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांना या सूपचा फायदाच होईल. तर सगळ्यात आधी आपण एकदम सोपं मस्त चवीचं टोमॅटो सूप करू. टोमॅटो सूप करण्यासाठी इथे मी एक कांदा घेतलेला आहे, एक गाजर घेतलेला आहे, थोड्या कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत, 5 टोमॅटो घेतलेले आहेत, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. टोमॅटो सूपमध्ये असं कांदा गाजर घातल्यामुळे सूप दाटसर होतं आणि चवीलाही छान होतं. यामध्ये दालचिनीचा तुकडा घातल्यामुळे सूपला फ्लेवर खूप छान येतो. 1 ग्लास पाणी घालून याची आपण 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. मिक्सरमधून फिरवण्यात पण गार झाल्यावर मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे. रंग खूपच सुंदर आलेला आहे. हे सूप पातळच छान लागतं, त्यामुळे साधारण 1 ते 1.5 ग्लास यामध्ये पाणी घालते. पुरता मीठ घालू, पाव चमचा मिरी पावडर घालते, 1 चमचाभर गूळ घालते. गुळाच्या ऐवजी तुम्ही साखरही घालू शकता आणि सूप गॅसवर उकळायला ठेवते. सूपला अगदी रेस्टॉरंट सारखी कन्सिस्टन्सी येण्यासाठी 1 चमचाभर कॉर्नफ्लोअर मध्ये 3 चमचे पाणी घातलेलं आहे. याची स्लरी करून घेतलेली आहे. सूप उकळायला लागले की अगदी हळूवार ही स्लरी यामध्ये घालायची आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं. 1 चमचाभर बटर घालायचं आणि इथे आपलं मस्त चवीचं टोमॅटो सूप तयार झालेलं आहे. मिक्स व्हेजिटेबल सूप करण्यासाठी इथे मी या काही भाज्या घेतलेल्या आहेत. 1 मका घेतलेला आहे, 1 गाजर घेतला आहे, 1 आवळा घेतला आहे, थोडा कोबी घेतला आहे, थोडा दुधी घेतलेला आहे, लाल भोपळा घेतलेला आहे आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत. भरपूर भाज्या आहेत, त्यामुळे सगळ्या भाज्या एकाच वेळेला आपल्या खाल्ल्या जातात. 1 चमचाभर जिरं घातलेलं आहे, थोडं पाणी घातलेलं आहे आणि याच्या आपण पुन्हा 2 शिट्ट्या करून घेऊयात. सगळ्या भाज्या मिक्सरमधून फिरवण्यात पण गार झालेल्या आहे. त्यातला फक्त मका बाजूला काढलेला आहे आणि आवळ्याची बी काढून घेतलेली आहे. आपण 1 मका घेतला होता, यातल्या अर्ध्या मक्याचे दाणे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे आणि उरलेला मका आपण वरून घालणार आहे. चमचा दालचिनी पावडर घातली आहे आणि थोडी मिरी पावडर घालते आहे. मिक्सरमधून हे फिरवून घेऊया. तुम्हाला वाटलं तर हे गाळून घेऊ शकता, पण यामध्ये भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे मी हे गाळून घेत नाहीये. 2 ग्लास पाणी यामध्ये घातलेलं आहे. मका घातलेला आहे, त्यामुळे छान दाटसर होतं. आपल्याला वरून कॉर्नफ्लोअर घालायची गरज नाहीये. सूप पिताना मक्याचे दाणे असे दाताखाली आले की छान लागतात. यामध्ये चवीपुरता मीठ घातलेला आहे, 1 चमचा गूळ घातलेला आहे. एखाद वेळेला चेंज म्हणून तुम्ही मॅगीचा मॅजिक मसालाही यामध्ये घालू शकता. तर आजचे हे 2 सूप तुम्हाला कसे वाटले हे नक्की मला कमेंट करून सांगा. अशा हेल्दी रेसिपीज पाहण्यासाठी नक्की फॉलो करा.